तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका सुरूच आहे। पुणे, कोल्हापूर आणि आता शिर्डी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांनी बेकायदेशीर व्यावसायिकांचे चांगलेच धाबेदान आणले आहेत। लाखो रुपयांची औषधं जप्त झाली आहेत, तर दुसरीकडे साईबाबांच्या प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय। आज आपण अशा दोन महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा थेट संबंध सर्वसामान्यांच्या आरोग्याशी। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर बेकायदेशीर औषध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे। नुकत्याच पुणे आणि कोल्हापूर इथं केलेल्या छापेमारीत तब्बल 24,87,000 रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये एका मेडिकल फर्मवर टाकलेल्या छाप्यात सुमारे 13,76,000 रुपयांची ॲलोपॅथिक औषधं जप्त करण्यात आली। प्राथमिक तपासात आवश्यक परवाने आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याचं समोर आलंय, त्यामुळे संबंधित औषध साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे। दुसरीकडे पुण्यात एका नामांकित औषध कंपनीच्या गोदामावर छापा टाकण्यात आला। इथं 11,11,000 रुपयांची स्केड्यूल एच औषधं जप्त करण्यात आली। प्रिस्क्रिप्शन शिवाय विक्री करता येत नसलेल्या औषधांच्या जाहिराती आणि नियमभंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे जप्त केलेल्या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। संबंधित प्रकरणांमध्ये काय कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे पाहूयात। या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनानं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय। औषध खरेदी करताना फक्त अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी। तसेच संशयास्पद औषध विक्री किंवा बेकायदेशीर साठ्याची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असंही सांगण्यात आलंय। या कारवायांदरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय आणि ते थेट साईबाबांच्या शिर्डीशी संबंधित आहे। दरवर्षी करोडो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात। दर्शनानंतर बहुतेक भाविक मंदिर परिसरातील दुकानांमधून पेढा प्रसाद खरेदी करतात, पण आता या प्रसादाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। माहितीनुसार अनेक दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर ना उत्पादनाची माहिती आहे, ना एक्सपायरी डेटचा उल्लेख आहे, ना तो प्रसाद कुठं तयार केला गेलाय याची स्पष्ट माहिती दिली जाते। त्यामुळं प्रसादाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्न निर्माण झालेत। भाविकांच्या मते श्रद्धेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा प्रसाद विकला जातोय आणि त्यांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री होत असतानाही याकडे संबंधित यंत्रणांचं पुरेसं लक्ष नसल्याची टीका होते। माध्यमांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं तातडीने हालचाल केली। शिर्डीतील मंदिर परिसरात असलेल्या प्रसाद विक्रेत्यांच्या दुकानांवर छापेमारी सुरू करण्यात आली। विविध दुकानांमधून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यात आले आणि ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत। जर तपासणीत कोणतेही नियमभंग, भेसळ किंवा निकृष्ट दर्जा आढळला तर संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। एकीकडे बेकायदेशीर औषध व्यवसायावर कारवाई आणि दुसरीकडे भाविकांच्या आरोग्याशी संबंधित प्रसाद विक्रीची चौकशी। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आता अधिक आक्रमक भूमिकेत दिसतंय। पण प्रश्न अजूनही कायम आहेच, सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर खरोखरच कठोर कारवाई होईल का आणि श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा कथित खेळ थांबेल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।